नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, वंदे भारत स्लीपर ट्रेनबद्दल चर्चा तर खूप होते, पण ही ट्रेन ऑपरेशनल कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. नुकताच वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात एक ऑफिशियल अपडेट समोर आला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच असेल की वंदे भारत स्लीपर ट्रेनचा एक रेक ऑलरेडी दिल्लीमध्ये पार्क केलेला आहे. पण रेल्वे मंत्रालयाने 2 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स एकत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले होते की दुसरी ट्रेन नियमितपणे सेवेसाठी पूर्ण तयार झाल्यावरच स्लीपर वंदे भारत लॉन्च केली जाईल. आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतासाठी स्लीपर वंदे भारत प्रोजेक्टवर काम करणाऱ्या RVNL आणि रिशन कंपनी TMH यांनी मिळून एक जॉईंट व्हेंचर फॉर्म केला आहे, ज्याचे नाव आहे कायनेट सोल्युशन्स. ही कंपनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वेगाने वंदे भारत स्लीपर ट्रेनवर काम करत आहे. कायनेट सोल्युशन्स 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स तयार करेल, ज्यामध्ये एकूण 1920 कोचेसचा समावेश असेल. त्याचबरोबर TRSL म्हणजेच टिटागढ रेल्वे सिस्टम्स लिमिटेड आणि BHL यांनी सुद्धा 1200 कोचेस बनवण्याची ऑर्डर मिळवली आहे. कायनेट रेल्वे सोल्युशन्सने नुकताच एक खुलासा केला आहे की ते वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या फर्स्ट AC कोचचा लुक लवकरच रिव्हील करणार आहे. इंटरनॅशनल रेल्वे इक्विपमेंट एक्झिबिशन 2025 जे एशियाचे लार्जेस्ट आणि जगातील सेकंड लार्जेस्ट रेल्वे एक्झिबिशन आहे. हे रेल्वे एक्झिबिशन 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान भारत मंडपमध्ये होणार आहे. याच एक्झिबिशनमध्ये कायनेट सोल्युशन्स फर्स्ट AC कोचचा लुक रिव्हील करणार आहे. याच महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन्स लॉन्च केल्या जातील. या ट्रेन्स लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाईन केलेल्या आहेत. स्लीपर व्हर्जनमुळे प्रवास वेगवान आणि आरामदायक होईल आणि प्रवाशांना प्रीमियम सर्व्हिसही मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.